हॅलो, वेलकम बॅक टू द चॅनल आणि तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आणि हा व्हिडिओ आहे डिनरचा। ऑफिसमधून यायला लेट झालं होतं, ऑलमोस्ट 8:30 वाजले होते आणि इतका पाऊस होता त्याच्यामुळे असं वाटत होतं की काहीतरी झटपट बनेल आणि पटकन होईल असं काहीतरी बनवावं आणि खावं मस्तपैकी असं वाटत होतं की खाऊन लोळावं। सो फ्रीजमध्ये डोश्याचं पीठ असतंच नेहमी आणि मी चटणी पण बनवलेलीच होती पुदिन्याची। सो मग असं ठरवलं की पटकन झटपट ओनियन उत्तप्पा बनवूया। सो मग काय 8:30 वाजता आले मी, मग फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर मग तयारीला लागले। मग कांदा चिरून घेतला बारीक आणि कोथिंबीर चिरली आहे। सो कोणाकोणाला एकाच साईडनी शेकलेला उत्तप्पा आवडतो, मी दोन्ही साईडनी शेकते। आणि आज माझ्याकडे लोणी नाही आहे, नाहीतर माझ्याकडे घरचं लोणी असतं। जेव्हा पण मी लोणी काढते तेव्हा मी उत्तप्प्याचा प्लॅन नक्की बनवते, पण आज नाही आहे। सो मी आज ऑइलच यूज करते आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त झाला आहे। आता आपण दुसऱ्या साईडनी पलटून घेऊया। आणि तुमच्या सिटीमध्ये कसं काय पाऊस नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि कोणाकोणाला उत्तप्पा आवडतो तेही सांगा। आजचा मस्त दिवस होता। ॲक्च्युली काल रात्रीपासून इकडे सतत पाऊस आहे आणि मी ऑफिसला ज्या रोडनी जाते ना तिथे नदी आहे मुळामुठा। सो मुठा नदी आहे, पुण्यामध्ये जी नदी आहे मुळामुठा त्यापैकी मुठा नदी आहे इकडे। आणि आता त्या नदीला इतकं पाणी आलं आहे ना, मी आता आज तर शुक्रवार आहे, सॅटर्डे संडे सुट्टी असते ऑफिसला। सो मी मंडेला नक्की रेकॉर्ड करून तुम्हाला दाखवेल की किती पाणी आलेलं आहे आणि खूप छान वाटतं। ॲक्च्युली अशी कंडिशन झाली होती आता मध्ये पाऊस नव्हता तर बेसिकली जूनमध्ये खरंच पाऊस पडतो, बट ह्यावेळेस अगदी आधी सुरुवातीला पडला, मग त्याच्यानंतर पावसाने ब्रेक घेतला। सो ना नदी पात्रामध्ये जी वाळू असते ना ती दिसायला लागली होती आणि पाणी थोडं असं मागे मागे सरत होतं। पण आता इतकं पाणी आलं आहे ना आणि सगळं ते गढूळ पाणी दिसतंय। जेव्हा आम्ही शाळेत जायचो ना आणि असं पाणी, तेव्हा लहानपणी तर भरपूर पाऊस पडायचा, आता जसं प्रमाण कमी झालं आहे पावसाचं। सो तेव्हा इतकं पाणी असायचं आणि ते लाल पाणी, तर सगळेजण लहान मुलं त्यात खेळायचे, कोणी म्हणायचं तुला चहा प्यायचा आहे का। सो पावसाळ्याच्या खरं तर बघायला गेलं तर खूप आठवणी असतात। तसा मला इतकासा पाऊस नाही आवडत। म्हणजे असं तुम्ही म्हणालात की 4 व्हीलरमध्ये बसलो आहे आपण आणि छान फिरायला गेलो आहे आणि फक्त पाऊस बघतो आहे, तर मग मला पाऊस आवडतो। पण रोज ऑफिसला जाताना तुम्ही ड्राईव्ह करताय आणि तुम्ही भिजतायत, कपडे ओले होत आहेत आणि तो चिखल अंगावर उडतो आहे, सो अनकम्फर्टेबल होतं ऑफिसमध्ये जाऊन तशा कंडिशनमध्ये काम करणं। सो तितकासा मला नाही आवडत। आणि पावसाचं नेमकं असंच असतं, ऑफिसला जाताना आणि ऑफिसमधनं निघताना 2 टाईमला नक्की आवर्जून तो पडतो, तुमचं स्वागत करतो। सो असो, हे तर झालं पावसाचं। सो तुम्ही बघू शकता आता माझा उत्तप्पा मस्तपैकी रेडी झालेला आहे आणि सगळ्यांसाठी 2-2 उत्तप्पे केले होते मी आणि रात्रीला 2 उत्तप्पे पण बास होतात, इनफ होतात। पोट भरलं, आम्ही मस्तपैकी डिनर करून खाली वॉकला गेलो होतो आणि त्याच्यानंतर आल्यानंतर मी हा व्हिडिओ एडिट करते आहे। सो तुम्ही पण मला नक्की सांगा की तुम्हाला ओनियन उत्तप्पा आवडतो का। उत्तप्प्याचे भरपूर प्रकार असतात, पण मला हा आवडतो म्हणजे कधीतरी खायला। आणि आज तुम्ही डिनरमध्ये काय खाल्लं आहे ते पण तुम्ही मला सांगू शकता आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा। सगळे करून बघतच असतील ॲक्च्युली, एकदम सिंपल रेसिपी असते। जसं आपण डोसा बनवतो
तसाच, फक्त थोडासा जाडसर टाकायचा आणि त्याच्यावर बारीक, मी अगदी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, मॅन्युअल चॉपर जे आहे ना त्याच्यामध्ये. आणि कांदा भरपूर टाकायचा, ओनियन उत्तप्पा आहे त्याच्यामुळे तो ओनियन तर त्याच्यामध्ये भरपूर घालायचा. आणि कोथिंबीर तर मस्तच वाटते, थोडंसं कलरफुल पण दिसतं आणि टेस्ट पण छान लागते. चला तर मग तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. म्हणजे आपण नेहमीच डोसा उत्तप्पा करतोच, पण कधी कधी कसं होतं, काही रेसिपीज आपण असं होतं की हां हे बनवलं आहे ते बनवलं आहे, आता खूप दिवस झालं काय बनवायचं, रोजचा प्रश्न असतो. तर कधी कधी कोणी जेव्हा बनवतं ना तेव्हा आपल्याला लक्षात येतं हां आपण पण बनवू शकतो. सो जर तुम्हालाही उत्तप्पा खायची इच्छा झाली तर नक्की तुम्ही पण बनवा. आणि चला तर मग आपण टेस्ट करून बघूया कसा झाला आहे. मी आता खाल्ल्यानंतर, टेस्ट केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ शेअर करते आहे तुमच्यासोबत. तर मस्त झालं होतं, छान होता, घरामध्ये सगळ्यांना आवडला. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि सॅटर्डे संडे मस्त एन्जॉय करा. पाऊस आहे सो काळजी घ्या. मच्छर खूप होतात आता पुण्यामध्ये, झिका व्हायरस आणि डेंग्यूची लागण होती आहे. सो भरपूर खा, चांगलं खा आणि स्वतःची काळजी घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट, आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा.